नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आता श्रावण महिना सुरुवात झाली. किती प्रसन्न वातावरण आहे पहा. श्रावणातील सगळ्यात पहिला आणि पवित्र सण म्हणजे नागपंचमी होय. या दिवशी आपल्या भावाच्या, लाडक्या भावाच्या, मग तो छोटा असो मोठा असो, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संरक्षणासाठी कोणती विशेष पूजा व उपवास करावा, कोणते व्रत वैकल्य आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला आधार असणार आहे आपल्या प्राचीन संस्कृती परंपरा यांचा. यंदा नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी श्रावणाचा पहिला सोमवार देखील आहे. पहा किती सुंदर योगायोग आहे. दुग्ध शर्करा योग आहे. पवित्र सुंदर योग आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 आहे. भावाच्या उपवासाची पद्धत. नागपंचमीला बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संरक्षणासाठी उपवास करतात. हा उपवास किंवा ही पूजा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक स्थळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये थोडीफार समान पद्धतीनेच आयोजित केली जाते. हा उपवास कसा बरे करावा याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका असतात आणि काही प्रश्न देखील असतात. काहींच्या घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतात, काही शहरामध्ये लोक असतात. त्यामुळे आपण पाहूया, या दिवशी सकाळी स्नान करून माझ्या भावाचे रक्षण होय असा संकल्प देवापुढे करावा आणि आपल्या उपवासाची सुरुवात करावी. या दिवशी शक्यतो तवा चुलीवर गॅसवर ठेवणे आणि भाजी किंवा पोळी चिरणे कापणे वर्ज्य मानले जाते. थोडक्यात काय तर अग्नी पेटवला किंवा चिरणे वगैरे गोष्टी वर्ज्य केल्या जातात, त्यागल्या जातात, केल्या जात नाहीत. आहार उपवासाला फराळ कोणता बरे तर फळे, दूध किंवा उकडलेले पदार्थ, उदाहरणार्थ पुरणाचे दिंड खाल्ले जातात. संध्याकाळी पूजा आणि आरती झाल्यानंतर उपवास सोडला जातो. काही लोक आदल्या दिवशीच फराळाचे साहित्य तयार करून सुरक्षित डब्यामध्ये व्यवस्थित ठेवतात व दुसऱ्या दिवशी हाच फराळ ते खातात. अशा प्रकारे आपली गैरसोय होत नाही. काळजीपूर्वक सगळे नियम पाळा, आपल्याला लाभ अवश्य होतो. नागपंचमी पूजा विधी कशी बरे करावे तर आपण अनायसे श्रावणामध्ये सर्व स्वच्छता केलेलीच असते. तरी देखील घर स्वच्छ करून देवापुढे किंवा पाटावर हळदीने नागोबाचे चित्र काढावे अथवा मातीची धातूची नागप्रतिमा किंवा फोटो मांडावा. आजकाल आपल्याला हे सर्व सहज शक्य मिळते. तर पूजा प्रक्रिया कशी असावी तर नागाच्या प्रतिमेला सर्वप्रथम आपण एका सुंदर स्वच्छ वस्त्रावरती आसन द्यावे. मग त्यावरती हळदी, कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात. त्यासमोर एखादा तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. दिव्याच्या खाली तांदळाचे आसन अवश्य द्यावे. लाह्या, गूळ, दूध आणि दुर्वा अर्पण कराव्यात. धूप दीप लावून नागदेवांची प्रार्थना करावी. शक्य असल्यास आरती करावी. संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवाव्या. नैवेद्य कोणता दाखवावा तर या दिवशी उकडलेले पुरणाचे दिंड किंवा उकडीचे मोदक आणि दुधा लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य पारंपरिक असतो. याला काहीतरी धार्मिक आधारही आहे. नागपंचमीचे महत्त्व काय असेल बरे तर नागदेवता ही शेताचे रक्षण करते, उंदरापासून पिकांचे संरक्षण करते. त्यामुळे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही नागोबाची पूजा करणे अवश्य आहे. तर नागोबाशी भावा बहिणीचे नाते किती सुंदर बघा, किती भावना सुंदर आहे, पवित्र भावना आहे. प्रेम दृढ करण्यासाठी हा सण भावा बहिणीतील प्रेम, स्नेह, माया, ममता वृद्धिंगत करण्यासाठी, वाढण्यासाठी हा सण साजरा केला जातो. नाग म्हणजे वासुकी हा भगवान शिवाच्या गळ्यात आभूषण म्हणून विराजमान असतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने
सरळ शिवशंकरांची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते, त्यांची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा या व्रताच्या मागे आहे. ईश्वर करो आपणा सर्वांना याचे सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट, शुभ, पवित्र पुण्य फल प्राप्त हो. आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर हो. आपली पूजा श्री शंकरांपर्यंत, श्री नागराजांपर्यंत पोहोचो. भगवान श्रीकृष्णांची कथा. कालिया मर्दन पुराणात असे वर्णन आहे की श्रीकृष्णाने यमुना नदीच्या पात्रात राहणाऱ्या जहरील्या कालिया नागाचा पराभव करून त्याला तेथून जाण्यास सांगून लोकांचे रक्षण केले होते. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून हा विजयोत्सव आणि कृतज्ञता म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. म्हणजेच श्रीकृष्णाने नागाच्या पासून तेथील प्रजेचे संरक्षण केले होते. यमुना देवीच्या नदीच्या पात्रामध्ये हा उत्सव केला गेला होता. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची उपासना केल्याने घराचे सर्पभयापासून रक्षण होते. तसेच बहिणीने केलेल्या व्रतामुळे, उपवासामुळे, पूजा, साधना, अर्चनेमुळे भावाला दीर्घायुष्य लाभते आणि त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतात. बघा, आपल्या मनात प्रश्न पडेल, पूर्वीचा काळ वेगळा होता, शेती होती, सर्प होते, आता शहर आहे, सर्प कुठे? परंतु हा गैरसमज आहे. सर्पराजा हा प्रत्येक ठिकाणी फिरत असतो, त्यापासून आपले रक्षण व्हावे ही भावना या सणाच्या पाठीमागे असते, या व्रताच्या पाठीमागे असते. ज्योतिष्यशास्त्रानुसार नागदेवता ही राहू आणि केतू या ग्रहांची अधिष्ठात्री देवता मानली जाते. त्यामुळे नागपंचमीला नागपूजा केल्याने पत्रिकेतील काल, सर्पदोष, पितृदोष आणि राहुकेतूचे अशुभ प्रभाव शांत होतात. मानवी जीवन सुंदर रीतीने जगायला सहज, सरळ, सोपे, प्रभावी होते. तर हा होता नागपंचमीचा संपूर्ण पूजाविधी आणि विशेष उपाय. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या भावा बहिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक पवित्र विधी, पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या नीतिस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रांतातील परंपरेनुसार हा सण अवश्य साजरा करा. घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद. हर हर महादेव. नमः शिवाय.